श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळची छान अशी सुरुवात स्वामींच्या दर्शनाने झाली. इथे एक छान छोटंसं औदुंबराचं रोपटं लावलेलं होतं. आज जायचं होतं मला सकाळीच कृष्णालीच्या शाळेमध्ये. तिचे युनिफॉर्म वगैरे मिळणार होते, त्या घ्यायला जायचं होतं. तिथून आले आणि लगेच इथं बटाटा बनवायला घेतला होता येलो. कारण कृष्णालीचं म्हणणं होतं, मम्मा मला आल्यानंतर येलो बटाटा बनवून ठेव स्कूलमधून. ती स्कूलमध्येच होती, त्यांची रेग्युलर स्कूल होती, पण पॅरेंट्सला बोलवलं होतं युनिफॉर्म घेण्यासाठी. मग म्हटलं चला ती येते तोपर्यंत आपण बनवून ठेवूया. आणि मलाही सकाळी नाश्ता न केल्यामुळे खूप भूक लागली. सकाळी मला भरपूर वेळ होता, पण तिच्या स्कूलमध्ये 10 वाजता वगैरे जायचं म्हणून मी उठून पटापट बाकीची कामं केली. पण तिची जी मेन रिसिप्ट होती स्कूलची, ज्याच्यावरती आपण युनिफॉर्म वगैरे घेतो, किट वगैरे अगोदर मिळाली होती, फक्त युनिफॉर्म पेंडिंग होती. ती रिसिप्टच मला मिळत नव्हती. बराच वेळ, जवळपास 1-1.5 तास मी ती शोधत होते घरात, पण ती शेवटी नाहीच मिळाली. मग मी तिच्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला. म्हटलं बुक्स वगैरे तिला मिळालेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला माहितीच आहे की आम्ही पेमेंट केलं आहे, तुम्ही मला देणार का? ते बोलले ठीक आहे, तुम्ही येऊन जा, आम्ही देऊ तुम्हाला युनिफॉर्म. आणि ते ओळखीच्या पण आहेत, आता बरेच वर्ष झाले ती स्कूलमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांनी नाही काही मला बोलल्या रिसिप्ट. नाहीतर बाकीच्यांना रिसिप्टशिवाय ते अलाव करत नव्हते, कारण बरेचसे नवीन विद्यार्थी होते. त्यामुळे इथे पटापट कांदा चॉपरने कट केला, कारण एवढा तिखट होता. अगोदर म्हटलं चला करूयात कट, पण फक्त कांद्याचे 2 पार्ट करतानाच डोळ्यातून पार पाणी टपकायला लागलं. मग म्हटलं आहे चॉपर तर त्याचा यूज का नको करायला. तो घेतला, त्याच्यामध्ये छान बारीक कांदा आणि त्याच्यामध्येच मिरची कट केली. इथे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलं, त्यानंतर थोडासा कढीपत्ता घातला आणि मग मिरची वगैरे घातली. हिरवी मिरची जी थोडीशी चॉपरमध्ये बारीक केली होती ती घातली. छान असं परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे मी ॲड केला होता. पिवळा बटाटा बनवायचा होता. सकाळी तिला डोसे बनवून दिले होते टिफिनला, आणि आज तसा डोसेचाच बेत होता. पण सकाळी नॉर्मल नारळाची चटणी बनवून दिली. आणि ती सकाळीच मला म्हणत होती मम्मा येलो बटाटा दे, कारण तिला पिवळा बटाटा आणि डोसा खूप आवडतो. पण सकाळी जरा थोडंसं उशीर झाल्यामुळे तिला म्हटलं आजच्या दिवस घेऊन जा, मी दुपारी येऊन आल्यानंतर तुझ्यासाठी बनवून ठेवेल. हो बोलली आणि घेऊन गेली. आज सकाळी मला खरं तर चटणीचा व्हिडिओ पण शूट करायचा होता, कारण थोडंसं सिक्रेट इन्ग्रेडियंट मी त्याच्यामध्ये वापरते आणि त्याच्यामुळे चटणी खूप छान होते. ती जेणेकरून तुम्हाला पण टिप मिळाली असती. पण असो, नेक्स्ट टाईम मी नक्की चटणीचा रेसिपी वगैरे शूट करेल आणि दाखवेल. आता इथे मी थोडंसं मीठ हळद वगैरे घालून कांदा परतून घेतला. नंतर त्याच्यामध्ये बटाटा वगैरे ॲड केला. बरेच दिवस झाले व्हिडिओज येत नाही आहे, कारण मला शूट करायला वेळच मिळत नाही. मला माहिती होतं असंच होणार आहे. आता जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हा थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, आणि आता जेव्हापासून स्कूल चालू झाले तेव्हापासून स्कूल म्हणजे माझा जॉब, मी एक टीचर आहे आणि स्कूलवर जॉब करते, तिथून यावं, नंतर परत संध्याकाळी ट्युशन्स वगैरे घेते, त्याच्यामुळे माझा बराचसा वेळ त्याच्यात जातो. आणि मला असं वाटतं की आपण जे काम करतो, म्हणजे जे विद्यार्थ्यांना शिकवायचं वगैरे, त्याच्यामध्ये काही कमी नको पडायला. त्यामुळे मी शूटच्या याच्यामध्ये पडत नाही आणि ते काम परफेक्ट करते, मग हे काम मागे राहून जातं. इथे मी छान असं डोसे बनवत होते आणि भैयाला पण भूक लागली होती, तो आला होता, त्याला वाढून द्यायचं माझं चाललं होतं. गरम गरम असं डोसा, येल्लो बटाटा आणि नारळाची चटणी. आता म्हटलं जेव्हा आपण ट्रायपॉड वगैरे घेतला ना, मग आपल्याला इझी पडेल, कारण असं शूट करणं तर शक्यच होत नाही प्रत्येक वेळेस कॅमेरा ठेवून. ट्रायपॉड वगैरे घेतला की त्याला मोबाईल अटॅच करून दिला की मग मला सकाळपासून शूट घेता येईल. सकाळी मला थोडंसं स्कूलला लवकर जावं लागतं, त्यामुळे हे असे प्रॉब्लेम होतात ते. कारण मी सकाळी उठते आणि माझा अवतार ठीक नसतो, म्हणून मी व्हिडिओ शूट करत नाही. म्हटलं थोडंसं रोजपेक्षा एक अर्धा तास तरी लवकर उठावं आणि इथून पुढे शूट करावं सकाळचं, जेणेकरून मॉर्निंग रुटीन आणि थोडंसं आफ्टरनूनचं आणि थोडंसं इव्हिनिंगचं असं मला व्हिडिओज टाकता येईल. कमीत कमी 2 दिवसातनं एक व्हिडिओ तरी करावा. बघू काय काय होतं पुढे. किती शरीर साथ देतं. एवढा आळस शिरला आहे ना उन्हाळ्यामुळे, की आता लवकर उठण्याचं मन होत नाही. नाहीतर अगोदर छान रुटीन लागलं ना की उठायचे आणि म्हणजे बरीचशी कामं पण परफेक्ट होऊन जायची. तिथनं आल्यानंतर पण बरीचशी कामं असतात. आता इव्हिनिंगच्या वेळी इथे ह्यांनी कॅरम खेळायला घेतला होता, ह्यांना बोर होत होतं त्याच्यामुळे. आणि जसा कॅमेरा ऑन केला तसं हे आमचं पोरगं लगेच बडबड सुरू केली, गाईज आम्ही हे करतोय, गाईज आम्ही ते करतोय. अरे म्हटलं बाबा तुझा आवाज नाही मी त्याच्यामध्ये टाकणार आहे,
मग म्हटलं मॅडम टाका माझा आवाज. तो ॲक्च्युली माझा स्टुडंट पण आहे आणि कृष्णालीचा फ्रेंड पण आहे, म्हणून मला मॅमच म्हणतो. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे छान अशी सिम्पलची खिचडी बनवली. खिचडी म्हणजे आम्ही विदर्भातले लोक याला खिचडी बोलतो. मसाले भात बनवला. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.